श्रमिक पत्रकार संघ द्वारा आगामी लोकसभा चुनावों में महायुति, महाविकास आघाड़ी और वंचित बहुजन के उम्मीदवारों से वार्तालाप के कार्यक्रम का आयोजन किया गया था। मंगलवार 16 अप्रैल को पत्रकार भवन में इस वार्तालाप का आयोजन किया गया था। इसमें पूर्व महापौर मुरलीधर मोहोल, विधायक रविंद्र धंगेकर और पूर्व नगर सेवक वसंत मोरे उपस्थित थे। पुणे में ट्रैफिक, कचरा और बढ़ते अपराध जैसी अनेक समस्याओं से जनता जूझ रही है। ये समस्याएं कब और कैसे हल होगी और पुणे का सही विकास कब होगा, ऐसे प्रश्न इस वार्तालाप में सामने आए। पूर्व महापौर मुरलीधर मोहोल ने कहा, देश में कई योजनाएं आई है, उन सभी का नाम बताऊंगा तो समय कम पड़ जाएगा। 5 वर्षात महापालिका म्हणून अनेक योजना समोर आल्या। 24/7 ची योजना अंतिम टप्प्यात आहे। भामास्केटचा प्रकल्प पूर्ण झाला। अनेक शहरातले भुयारी मार्ग उड्डाणपूल पूर्ण झाले। सिंहगड रोडचा उड्डाणपूल सुरू झाला। कर्वे रस्त्यावरचा पुण्यातला पहिला म्हणजे महाराष्ट्रातला नागपूरचा आपल्याबरोबर सुरू झाला। म्हणजे असा पहिला दुहेरी उड्डाणपूल झाला। सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी जवळपास 1500 नवीन ई-बसेस रस्त्यावरती आल्या। देशाची अंतर्गत सुरक्षा, बाह्य सुरक्षा, देशाचा विकास, आंतरराष्ट्रीय स्तरावरती देशाची प्रतिमा, स्थान, अशा अनेक विषयाला धरून ही निवडणूक होणार आहे। त्यामुळे स्थानिक प्रश्नाबरोबरच राष्ट्रीय प्रश्न हे सक्षमपणे कोण चालवू शकेल, या देशाचं भविष्य कोणाच्या हातात सुरक्षित होऊ शकेल, तर मागच्या 10 वर्षाचं काम पाहताना मोदीजी स्वतः असं म्हणतात की 10 वर्ष हे मागचा बॅकलॉग भरून काढण्याचं होतं। 10 वर्ष आमच्या पुढच्या 50-100 वर्षाच्या देशाच्या प्रगत विकासाचं, विकसनशील भारताचं पाया है। इस वार्तालाप के दौरान विधायक रविंद्र धंगेकर ने कहा, देश में पुणे का अलग स्थान है, ट्रैफिक का बड़ा संकट है, परियोजनाएं आगे नहीं सरक रही है, केवल पैसा निकाला जा रहा है। ट्रॉफिकचा प्रश्न आहे तो तुमचा माझ्या मनातला प्रश्न आहे। कोणी किती काम केलं, कोण किती काम करणार हे आम्ही चर्चा आपण करतोच, पण ते आशीर्वाद आणले पाहिजे। विद्यार्थ्यांच्या 80% बेरोजगारी, हा बी विषय महत्वाचा आहे। पर्यावरणाचा विषय आहे आणि विषयामध्ये आपल्याला भांडण्यासाठी, लढण्यासाठी जर 400 पार होणार असतील ते एक आलं तर काय फरक पडणार आहे। इसी दौरान पूर्व नगर सेवक वसंत मोरे ने कहा, पुणे की यातायात समस्या कम करना यह फिलहाल सबसे महत्वपूर्ण लगता है। मला कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभेमध्ये गेल्यानंतर ना कोणाच्या मागे बसून बाकं वाजवायची नाहीये। मला त्या ठिकाणी पुणे शहराचा जो अजेंडा आहे तो मला पुणे शहरामध्ये आज आपण जर सेंट्रल गव्हर्नमेंटला जीएसटीच्या माध्यमातून आपण लाखो करोड रुपये देतो, 200 कोटी प्लस आपण जर महानगरपालिकेच्या माध्यमातून, आपल्या शहराच्या माध्यमातून जीएसटी सेंट्रल गव्हर्नमेंटला जातो, मग आपल्याकडे येताना 70-80 कोटीच्या माध्यमातून तो काय येतो, त्यासाठी मला भांडायचंय। मनसेमध्ये असताना मान्य राजसाहेबांनी जी विकासाची ब्लूप्रिंट मांडली, ही ब्लूप्रिंट मी माझ्या प्रभागामध्ये 15 वर्ष नगरसेवक म्हणून काम करत असताना सातत्याने ती राबवलेली आहे आणि तीच ब्लूप्रिंट मला पुणे शहरात राबवायची। पत्रकार संघ में हुए चर्चा के दौरान तीनों उम्मीदवारों ने अपना विजन बताया। ऐसे ही खबरों के लिए जुड़े रहिए आज का आनंद न्यूज नेटवर्क पर।